धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून ठाकरेंच्या शिवसेनेने उद्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। अदानी समूहाच्या विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या धारावीमध्ये मोर्चा निघतोय। मोर्चाच्या आधी धारावीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी केली जाते आहे। ते ठाकरेंच्या शिवसेनेकडून धारावीमध्ये मोर्चासाठी मोठी तयारी सध्या सुरू आहे। तर ही काही दृश्य आपण बघतोय धारावी मधली आणि धारावीमध्ये ज्या पद्धतीने आता बॅनरबाजी केली जाते आहे। अदानी समूहाच्या विरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना उद्या रस्त्यावर उतरणार आहे आणि उद्या मोर्चाचं आयोजन केलं गेलंय। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, काय नेमकी माहिती आहे? कारण उद्या हा मोर्चा काढला जाणार आहे अदानींच्या विरोधामध्ये। खरं तर सगळे ठाकरे गटाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, ते एकत्र येतील। अजूनही या मोर्चाला परवानगी सुद्धा मिळालेली नाहीये, काय नेमकं चित्र आहे? यामिनी, आपण जर पाहिलं तर या मोर्चाची हाक स्वतः ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली होती आणि त्यानंतर या धारावीत असलेले आणि त्यांच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये असलेले जे मित्र पक्ष आहेत ते सुद्धा या मोर्चात उद्या सामील होणार आहेत अशी माहिती जी आहे ती पदाधिकाऱ्यांकडून मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मोर्चा, मी सध्या उभा आहे तो धारावीचा 90 फीट रोड आहे आणि या 90 फीटच्या रोडला जो कॉर्नर आहे तो म्हणजे टी जंक्शन आहे। म्हणजे एक रस्ता माहीमकडून येतो आणि एक रस्ता सायनकडून धारावीतून जातो। त्या टी जंक्शन पासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि तो थेट कलानगरच्या रस्त्याने पुढे जाऊन हा जो मोर्चा आहे तो अदानी समूहाच्या कार्यालयावर धडकणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अद्याप मोर्चाला परवानगी मिळाली नाहीये, पण कालपासूनच आणि या आधीपासूनच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला परवानगी मिळो या ना मिळो हा मोर्चा आम्ही काढणार आणि तो थेट अदानी समूहाच्या कार्यालयापर्यंत घेऊन जाणार आहोत। यात सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीत महत्त्वाचे पक्ष जे होते, घटक पक्ष जे होते ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना होती। आता ठाकरेंच्या शिवसेनेसोबत उद्या या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस असणार आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असणार आहे, तसेच काँग्रेसचे नेते आणि काँग्रेस असणार आहे। या जोडीला शेतकरी कामगार पक्षाचे अनेक नेते जे ते धारावीत राहताना आणि काम करताना आपल्याला पाहायला मिळाले, ते उद्या या मोर्चात सामील होणार आहेत। रिपब्लिकन पार्टीचे नेते आणि पदाधिकारी सुद्धा या मोर्चात सामील होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे छोटे छोटे ज्या संघटना आहेत किंवा जे बचत गट संस्था आहेत, छोटी छोटी जी गल्लीतली मंडळ आहेत ती सुद्धा या मोर्चात सामील होण्याची माहिती जी आहे ती आता पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। अगदी अजय, तुम्ही असे सोबत राहा। या सगळ्या मुद्द्यावर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे, बघूयात। याचा अर्थ तुम्हाला मुंबई गिळायची आहे। आम्ही मुंबईचे रक्षण करते आहोत। हे गेले 50-55 वर्ष महाराष्ट्र आणि देश पाहतोय। भारतीय जनता पक्षाला त्यांचे जे उद्योगपती जावई आहेत, या देशाचे जावई आहेत उद्योगपती, ज्यांना मुंबई गिळायची आहे, आम्ही ती गिळू देणार नाही। लक्षात घ्या, धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा आहे। धारावी म्हणजे मुंबई आहे, लक्षात घ्या। धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवायची आहे। त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मोर्चाकडे आणि या आंदोलनाकडे लागलेलं आहे। मला वाटतं प्रश्न सोपा आहे। धारावीचा विकास होत असताना कुठच्या तरी सरकारचा एका मित्राचा विकास होऊ नये, एका व्यक्तीचा विकास होऊ नये। निश्चितपणे ज्यांना प्रॉफिट कमवायचे त्यांनी कमवावे, पण ते कसे असावेत, काय असावेत, त्याच्यावर सरकारचं काहीतरी रेग्युलेशन असायला पाहिजे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या जर काही आपण सवलती देत असू तर आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा सरकारलाच कसा फायदा होईल हे बघून आपण पाहिलं असेल बीडीचा जो विकास केला, पुनर्विकास करायला सुरू केलं, ते सरकारच्या माध्यमातून केलं। तर ह्या सगळ्या सवलती जर आपण देणार असू, मेगा सवलती जर देणार असू, तर मग सरकारच का नाही करत आहे?